साई लीला एक आध्यात्मिक सहवास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप.
Oh
जयाची ये द्वारी सोन्याचा बिंब जयाची द्वारी
जयाची ये द्वारी जयाची ये द्वारी सोन्याचा पिंप जयाची ये द्वारी जयाची ये द्वारी सोन्याचा पिंप जयाची ये द्वारी जयाची ये द्वारी सोन्याचा पिंप जयाची ये द्वारी
Thank
जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करीन ते काय महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी जयाने घातली मुक्तीची गवानी मिळवली मांदी वैष्णवांची करीन ते काय नोभे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी तुका म्हणे तेथे सुखा कायवणे राहे समाधाने चित्ताचिया करीन ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी विठ्ठल काय सूर्य कोटी समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा समचरणं सरोजलो चांद्रनीला बुधादं जगन्नीत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि मायोग पीठे तटे भीमरथ्यं वरपुण्डरीकाय दान्तु मुनिन्दे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भुजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गातरु प्रथम
दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करीना ते काय लोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण श्री संत सम्राट तुकाराम महाराज असून तुकाराम महाराज या अभंगात माऊली ज्ञानोबा यांचे यथार्थ वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी 2-3 शब्द परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. गेली 53 वर्षे चालू असलेला हा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा 54 वर्षे आहे. तसेच भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने त्याचप्रमाणे हरिभक्त प्रयाण ब्रह्मविलीन नागोराव महाराज बहादुरे तसेच हरिभक्त परायण वैकुंठवासी भीमसेन महाराज साने व हरिभक्त परायण वैकुंठवासी सोपान काका महाराज साने यांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड नाम यज्ञ सोहळा आणि तसेच मार्गदर्शक हरिभक्त परायण गुरुवर्य रामदास महाराज साने व हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज साने तसेच अनमोलाचे सहकार्य युवा भजनी मंडळ साकूर या सर्वांच्या उपस्थितीत चालू असलेला सर्व साधक मायबाप या सर्वांच्या उपस्थितीत चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आजचा 3रा दिवस आणि ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली हे मी माझे परम भाग्य समजतो व चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठल खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज माऊली ज्ञानोबा यांचे यथार्थ वर्णन करतात. अभंग 4 कडव्यांचा आहे. चरण 4 कडवे 4. या अभंगामध्ये तुकाराम महाराज माऊली ज्ञानोबा यांचे यथार्थ वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल. तो वर्णन कोणतं करतात तर यथार्थ वर्णन करतात. वर्णनाचे 2 प्रकार पडतात. एक भावनानिष्ठ वर्णन आणि एक यथार्थ वर्णन. मी तुम्हाला वर्णनाचे प्रकार सांगतो तर वर्णाचे नाही, नाहीतर वर्णाचे 2 प्रकार पडतात. एक आंधळ वरण आणि दुसरा डोळस वरण. आंधळ वरण म्हणजे जे कुणीकडेही पडतं एकदम कडाच्या माणसाला जरी ते वाढलं तरी ते म्हणतं, ते वाढण्याकरता ते म्हणतं की आता याला वाढलंय ना तुम्ही मला वाढण्याचा त्रास करून घेऊ नका, ते माझ्यापर्यंत पोहोचेलच. याला म्हणतात आंधळ वरण. आणि डोळस वरण म्हणजे ते जागेवरच थांबतं, स्वतःची पत्रवळी सोडून पुढे जात नाही, याला म्हणतात डोळस वरण. हे झाले वर्णाचे प्रकार. मी तुम्हाला वर्णाचे नाही तर वर्णनाचे प्रकार सांगते. यथार्थ वर्णन आणि भावनानिष्ठ वर्णन. वर्णन म्हणजे एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती. विठ्ठल विठ्ठल. यथार्थ वर्णन करणे म्हणजे जशी वस्तुस्थिती आहे तसल्या तसं वर्णन करणं याला म्हणतात यथार्थ वर्णन. आणि त्याची वस्तुस्थिती नसताना जास्त ओहापोहा केलेलं वर्णन याला म्हणायचं भावनानिष्ठ वर्णन. आता भावनानिष्ठ वर्णनावर कोणाचा तर सासूबाई जावायचं वर्णन करते, हे भावनेपोटी भावनानिष्ठ वर्णन झालं. तर कसं एक सासूबाई म्हणते आमची जावई की नाही तरी तर गाडीच्या खाली उतरत नव्हते. मला वाटलं वा खूप मोठा ऑफिसर असेल, साहेब असेल, एखाद्या कंपनीचा मालक असेल. पण जेव्हा समजलं, जेव्हा चौकशी केली तेव्हा समजलं इथं जावई एक ड्रायव्हर आहे. आता एक सासूप्रमाणे आमच्या जावयांच्या घरी कितीतरी लोक जेवतात, कितीतरी लोक पोट भरून जेवून जातात. मला वाटलं वा किती उदार माणूस आहे, कितीतरी लोक जेवतात, काहीतरी पुण्यात असेल. पण जेव्हा चौकशी केली तेव्हा समजलं हिचा जावई, हिच्या जावाच्या घरी एक खानावळ आहे. म्हणजे सासूबाईचे जावायचं वर्णन करते, हे भावनेच्या पोटी भावनेच्या आहारी करते. हे झालं भावनानिष्ठ वर्णन. आणि यथार्थ वर्णन म्हणजे ज्याची वस्तुस्थिती आहे त्याचं वर्णन करणं याला म्हणतात यथार्थ वर्णन. विठ्ठल विठ्ठल. यथार्थ वर्णन करण्यासाठी जो वर्णन करता आहे तो तितक्याच तोलामोलाचा असावा लागतो. नाहीतर काही ठिकाणी
वर्णनकर्ते चांगले असतात पण वर्णनाचा विषय चांगला नसतो. काही ठिकाणी वर्णनाचा विषय चांगला असतो पण वर्णनकर्ते चांगले नसतात. काही ठिकाणी वर्णनकर्ते चांगले नसतात आणि वर्णनाचा विषय सुद्धा चांगला नसतो. आणि या अभंगाकडे जर आपण पाहिलं तर वर्णनकर्ते सुद्धा चांगले आहे आणि वर्णनाचा विषय सुद्धा चांगला आहे. वर्णनकर्ते तुकोबार आहे तर वर्णनाचा विषय माऊली ज्ञानोबा विठ्ठल विठ्ठल. एका गावामध्ये सभा भरली. सभेमध्ये एका माणसाला भाषणाला बोलावलं. आता तो भाषण देत होता. सांगत होता, दारू गांजा मत पियो यारो अकल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अकल गुम हो जाती है. अपने कमर का दाम कट कर मुंह में मक्खी आ जाती है. इतका तो जोर जोरात भाषण करत होता. सांगत होता, दारू गांजा पिऊ नका, ते पाप नाही तर महापाप आहे. नंतर जर पाहिलं तर त्याला स्टेजच्या खाली उतरता येत नव्हतं. इतका तो दारू पिलेला होता. म्हणजे त्याचा सांगण्याचा काय उपयोग. म्हणजे इथे वर्णनाचा विषय चांगला आहे मात्र वर्णन करता चांगला नाही. आता एका खेड्यातला मुलगा आळंदीला शिकण्यासाठी गेला तर शिकून आला. जेव्हा गावात आला तेव्हा गावकरी त्याचं भाषण ठेवलं. गावकरी आनंदात झाले. भाषण ठेवल्यानंतर तो भाषणामध्ये उभा राहिला. सांगू लागला, हे बघा आता मी तुम्हाला तंबाखू कशी माळायची हे सांगतो. आता मला सांगा तंबाखू कशी माळायची हे तरी भाषणात सांगावं लागतं का. एखादा गल्लीचा शेमडा पुरका सुद्धा सांगेल की तंबाखू कशी माळायची. एकाच्या सुद्धा घरी तंबाखू मळत नाही असं होणारच नाही. प्रत्येक घरी तंबाखू मळतात. असंच घरोघरी मातीच्या चुली. आता संतांचं केलेलं वर्णन हे यथार्थ वर्णन आणि भावनानिष्ठ वर्णनावर सुभाषितकार दृष्टांत देतात. एका उंटाच्या घरी लग्न होतं. आता उंटाच्या घरी लग्न त्यांनी माणसाला पत्रिका दिली नाही. कारण ते आपल्याला कावर पत्रिका देत नाही तर त्यांना माहितीये माणसाचा वराडा खूप अवघड लयच काही. एक तर टपावर बसला टोपी सोडून गेली. खाली उतरायला गेला पॅन्टच फाटली. कसा तरी मागच्या पंक्तीला जाऊन बसला तितक्यात कडीत कोंबडीने उडी मारली. इतकी घाई असते माणसाच्या वराडा. म्हणून ते कधी आपल्याला पत्रिका देत नाही. आता उंटाच्या घरी लग्न त्यांनी स्पेशल ब्राह्मण बोलावला. कुठून. कुंभारवाड्यातून. गाढव जाता. आता 12:35 ला लग्न तर 12लाच गाढव जाता हजर. आता नवरा नवरी उभी केली. मंगलाष्टका सुरू झाली. टाळी लागली कार्यक्रमाला. आणि जेव्हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा ब्राह्मण बुवा घरी जायला निघतात, गाढव दादा जेव्हा घरी जायला निघतात तेव्हा उंट त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, वा ब्राह्मण बुवा आजपर्यंत मी अनेक ब्राह्मण पाहिले पण एखाद्याचा आवाज कसा तर एखाद्याचा आवाज कसा पण तुमच्यासारखा सुरदार आवाज आजपर्यंत एकाही ब्राह्मणाचा मी पाहिला नाही. तो म्हणतो असं वाटतं तुम्ही गातच राहावं आणि आम्ही ऐकतच राहावं. आता मला सांगा गाढवाचा आवाज तरी ऐकण्यासारखा असतो का. त्याला गावाच्या खाली जरी गाढव ओरडलं तरी लोक कानात बोट्या घालून बसतात. आणि हा म्हणतो तुमच्यासारखा सुरदार आवाज मी आजपर्यंत कुठं ऐकला नाही. एक सांगू का गाढवाचा आवाज कोणत्या स्वरात बसत नाही, कोणत्या पट्टीत बसत नाही, कोणत्या पेटीत बसत नाही, कोणत्याच सप्तकात गाढवाचा आवाज बसत नाही. इतका घाणेरडा आवाज हा गाढवाचा असतो. आता उंटाने गाढवाची स्तुती केल्यानंतर गाढवही उंटाची स्तुती करायला सुरुवात करतो. गाढव म्हणतो उंट दादा आजपर्यंत मी अनेक नवरदेव पाहिले पण एखादा बुटका तर एखादा उंच, एखादा कसा तर एखादा कसा, पण तुमच्यासारखा सुंदर नवरदेव आजपर्यंत मी कुठेच पाहिला नाही. असं वाटतं तुमच्याकडे पाहतच राहावं. आता मला सांगा उंट कधी बघण्यासारखं असतो का. माऊली ज्ञानोबा म्हणतात तेथ कैचे नीट अंग म्हणजे महान पावित्र वाकडे, कबर पावित्र वाकडे, सर्व वाकडे. हा म्हणतोय तुमच्यासारखा सुंदर नवरदेव आजपर्यंत मी कुठेच पाहिला नाही. म्हणजे उंटाने गाढवाचं केलेलं वर्णन आणि गाढवाने उंटाचं केलेलं वर्णन हे भावनानिष्ठ वर्णन. आणि यथार्थ वर्णन करण्यासाठी जो वर्णन करता आहे तो तितक्याच अधिकाराचा असावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे अंगे व्हावे ते
पैलवानाचं वर्णन करण्यासाठी एखादा पैलवानच पाहिजे, त्यातला माहितीला पाहिजे. उगा चहा पिऊन फिरत झालेले आणि पाव खाऊन आठवा झालेले यांनी काय पैलवानाचं वर्णन करावं. एखाद्या गरोदर मातेचं वर्णन करण्यासाठी एखादी गरोदर माता किंवा एखाद्या मुलाला जन्म दिलेली माताच पाहिजे. उगाच वाण स्त्री कधी गरोदर मातेचं वर्णन करू शकत नाही. तसंच यावर कोणी म्हणेल मग तुकाराम महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात, मग तुकाराम महाराजांचा माळी ज्ञानोबारा इतका अधिकार होता का? तर बघा, जेव्हा रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांची परीक्षा घेतली तेव्हा तुकाराम महाराज त्यांना कळाले. काही ठिकाणी तुकाराम महाराज स्वतःचा अधिकार दाखवत असतात. आता या ठिकाणी तुकाराम महाराज अधिकार दाखवत असताना म्हणतात, तुकिता तुलनेसी अधिकार माझ्यासारख्या सामान्य माणसाने काय वर्णन करावा. वैराग्याच्या बाबतीत म्हणाल तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुकाराम महाराजांना नजराणी म्हणून दिवट्या कचऱ्या घोडे सर्व काही पाठवले, पण तुकाराम महाराजांनी ते परत करायला सांगितले, त्या सेवकांना परत करायला सांगितले. गोड घेतो बऱ्याच ना पडे. तुकाराम महाराजांनी ते सर्व नजराने त्यांना परत करायला सांगितले. म्हणजे हे झालं धनाविषयी वैराग्य. आता स्त्री विषयी वैराग्य म्हणाल तर जेव्हा तुकाराम महाराज भंडारे डोंगरावर नामस्मरण करण्यासाठी गेले तेव्हा गावातल्या काही लोकांना ते पावेना. आता असंच असतं, एखाद्याचं काही चांगलं होत असलं काही लोकांना ते पावत नाही. आता एक जण डॉक्टर कडे गेला आणि सांगू लागला, डॉक्टर माझे खूप पोट दुखते. डॉक्टर बिचारा म्हणतो, बरं केव्हापासून हा त्रास होतोय? तर तो म्हणतो, शेजारच्याने जेव्हा 42 इंची LED टीव्ही घेतला तेव्हापासून हा त्रास मला सहनच होईना. म्हणजे इथे याने टीव्ही घेतला म्हणून याला त्रास झाला. म्हणजे काही लोकांना चांगलं होत असलं काही लोकांना ते पाहत नाही. जसं तुकाराम महाराज भंडारे डोंगरावर नामस्मरण करण्यासाठी गेले. नामस्मरण करत असताना गावातल्या काही दृष्ट माणसांनी त्यांचं मन विचलित करण्यासाठी एक वाईट स्त्री त्यांच्याकडे पाठवली. ती स्त्री तुकाराम महाराजांकडे आली आणि तुकाराम महाराज त्या स्त्रीकडे बघतात, त्या स्त्रीचं मन ओळखतात. हे म्हणतात, जाई हो तू माते न करी साया, जाई हो तू माते न करी साया, जाई हो तू माते न करी साया.
माथे न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. हे झालं परधनाविषयी आणि परस्त्रीविषयी वैराग्य. तुकाराम महाराज नुसते परधनाविषयी आणि परस्त्रीविषयी वैराग्यवान नव्हते, तर स्वधनाविषयी आणि स्वस्त्रीविषयी सुद्धा तितकेच वैराग्यवान होते. दुष्काळाच्या काळात स्वतःचं धन लोकांना वाटून दिलं. एक पत्नी अन्न न करत मेली तरी त्यांच्या मनाला वेदना झाल्या नाही. इतका जबरदस्त वैराग्य तुकाराम महाराजांच्या ठिकाणी असल्याने ते का माऊली ज्ञानोबारांचं वर्णन करत शकत नाही. तर फक्त तुकाराम महाराज माऊली ज्ञानोबारांचं वर्णन करतात तर असं नाही, सर्वच संतांनी वर्णन केलंय. नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची आता आपण जो वर्णन करताय तो ज्याचं वर्णन करणं आहे तो तितक्याच अधिकाराचा असावा लागतो. आतापर्यंत आपण हे पाहिलं. तुकाराम महाराज माऊली ज्ञानोबारांचं वर्णन करतात, मग तुकाराम महाराजांचा आणि माऊली ज्ञानोबारांचा अधिकार कसा झाला, तर तुकाराम महाराजांचा आणि माऊली ज्ञानोबारांचा अधिकार हा सारखाच आहे. संतांचा महिमा संतांची जाणते. आतापर्यंत आपण वर्णन करते आणि वर्णनाविषयी बोललो. आता आपण अभंगाच्या भूमीकडे वळूया. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांच्या काळात एक ब्राह्मण आळंदीला आला. त्यांनी ज्ञानोबारायांपुढे काही इच्छा मांडल्या. त्याच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात या अपेक्षेने, या इच्छेने त्याने धन्य धरले, उपोषण मांडले. त्याच्या पूर्वजन्माच्या काही पुण्याईमुळे माऊली ज्ञानोबा त्याच्या स्वप्नात आले. त्यांना सांगू लागले की बाबा रे, आता आळंदीचं कोर्ट बंद आहे, तू तुकाराम महाराजांकडे जा, ते तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील.
सांगितल्याप्रमाणे तो देऊला जायला निघतो. आता देऊला पोहोचल्यानंतर तो तुकाराम महाराजांच्या घरी जातो. तुकाराम महाराज आपल्या नामचिंतनात तल्लीन असतात. तो नमस्कार करतो व सांगतो, ज्ञानोबारायांनी मला तुमच्याकडे पाठवलंय, माझी एक इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा. तेव्हा ज्ञानोबारायांचा मोठेपणा हा तुकाराम महाराजांच्या ध्यानी आला. ते म्हणू लागले, माऊली ज्ञानोबारायांमध्ये किती उदारपणा आहे, त्यांनी मला बळच मोठेपणा दिलाय. वास्तविक पाहते ते ज्ञानी यांचे राजे आहे. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, राजे आहेत आणि मी पामर त्यांच्या पायातली वाहन आहे. ते ज्ञानियांचे राजे आहेत, त्यांच्याकडे काहीच नाही तर असं नाही, काय ज्ञानेश्वरी होणे तीही पाठविले धरणे. त्यांच्याकडे काहीच नाही असं नाही तर त्या धरणे करायला तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानोबारायांकडे काहीच नाही असं नाही तर ते सामर्थ्यवान आहे आणि श्रीमंत आहे. किती सामर्थ्यवान किती श्रीमंत हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सोन्याचे पिंपळ आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या दारात सोन्याचे पिंपळ आहे. आता एखाद्याच्या दारात स्कॉर्पिओ किंवा ट्रॅक्टर उभा असेल, त्याच्या दारात गरिबी असेल का हो? तर नाही, नक्की श्रीमंती असेल. आता दारावरून घरातली श्रीमंती कळते. मग ज्याच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे तो किती श्रीमंत असेल. तर यावर कोणी म्हणेल, आम्ही आळंदीला किती वेळा गेलोय, आम्हाला बरं नाही दिसलं तो सोन्याचं पिंपळ. तर असं नाही, सोन्याचा पिंपळ या शब्दाचा सरळ सरळ अर्थ घ्यायचा नाही. वाक्याच्या प्रकाराने दोन अर्थ पडत असतात, वाचार्थ आणि लक्ष्यार्थ. वाचार्थ म्हणजे सरळ सरळ घेतलेला अर्थ आणि लक्ष्यार्थ म्हणजे अर्थ समजून घेऊन घेतलेला गुढ अर्थ. याला म्हणतात वाचार्थ आणि लक्ष्यार्थ. काही लोकांना वाचार्थ आणि लक्ष्यार्थ समजत नाही. एकाला विंचू चावला, तो गेला डॉक्टरकडे. डॉक्टरकडे गेला, डॉक्टरांनी औषध दिलं. डॉक्टर म्हणले, जिथं विंचू चावला तिथं औषध लावा. हा ते औषध घरी घेऊन आला. घरी घेऊन आला आणि विंचू कुठं चावला तर गोठ्यामधल्या खुंट्याला. तो गेला आणि खुंट्याला ते औषध लावू लागला. म्हणजे इथे याला लक्षातच समजलेलं नाही. आता एकाला तर डॉक्टरांनी सांगितलं, अर्ध्या पाण्यात हे औषध घ्या. तो गेला नदीवर, बळच डुबकी मारली, उभा राहिला आणि औषध घेऊ लागला. कारण का डॉक्टरांनी सांगितलंय ना का अर्ध्या पाण्यात औषध घ्यायचे. काही लोकांना वाचार्थ आणि लक्षातच समजत नाही.
म्हणजे ते सोन्याचा म्हणजे सुखाचा, सोन्याचं पिंपळ सुखाचं पिंपळ. मांडलिक ज्ञानोबारांचं सामर्थ्य काय तर अंगी ऐसे बळ रे डागोरे विठ्ठल एकाची म्हातारी गेली वर पुढं मांडपावर नाही, डायरेक्ट गोइंग टी पुरी. आता गेली गावातल्या काही म्हाताऱ्या गोळ्या झाल्या. आता असंच असतं, एखाद्या घरचं कोणी गेलं अख्खं गाव गळवून येतं, गर्दी करत. आता म्हातारी गोळा झाल्या, तो पोरगा रडत होता. आता एक म्हातारी म्हणते, बाळा रडू नको, तुझ्या म्हातारीचं सोनं झालं. हा पळत पळत गेला मसाला वाट्यात. त्यांनी सगळी बळच राख विझवली. म्हातारी अजून जळतच होती. त्यांनी बळच राख विझवली आणि पाहतो तर सगळे हाडच आणि राखच. परत घरी आला, रडू लागला. ती म्हातारी पुन्हा म्हणते, बाळा रडू नको, तुझ्या म्हातारीचं सोनं झालं. तो मग तो वैतागला आणि मग म्हणतो, अगं म्हातारी आहे, मी आताच पाहून आलोय, तिने नुसती हाड आणि राखच पडली आहे, तू म्हणती तुझ्या म्हातारीचं सोनं झालं. ती म्हातारी डोक्याला हात मारते आणि म्हणते, अरे बाबा तसं खरं सोनं नाही, सोन्याचं म्हणजे सुखाचं, म्हणजे तुझ्या म्हातारीला सुखाचं मरण आलं. म्हणजे इथे सोन्याचं पिंपळ म्हणजे सुखाचं पिंपळ. विठ्ठल विठ्ठल. तर समजा आळंदीला जर पिंपळ असतात, सोन्याचे पिंपळ असतात, तर अनेकांनी यावर भांडण केली असती. ब्राह्मण म्हणले असते, आम्ही पूजा करतो, आता आम्ही पूजा करतो म्हणून पिंपळ आमचा. आणि वारकरी म्हणले असते, आम्ही वारीला येतो, आम्ही इतक्या लांबून वारीला पायी पायी चालत येतो, आम्ही आता ज्ञानोबा आहे आमची म्हणून पिंपळही आमचाच. किती कडेकोट बंदोबस्त केला असता तरी एक तरी वशिल्याने पान मिळवलंच असतं. असं सांगतात की जेव्हा ज्ञानोबारांनी समाधी घेतली, समाधी घेतल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्म्याला काही कळमेना, म्हणून ते स्वतः माऊली ज्ञानोबारांच्या भेटीसाठी निघाले. ज्ञानोबारांच्या भेटीसाठी निघाले, सोबत रुक्मिणी माताही होत्या. कारण चंद्र तिथे चंद्रिका आणि अंबू तिथे अंबिका. महाद्वारात आल्या. महाद्वारात आल्याबरोबर ते म्हणतात की तुम्हाला आत प्रवेश नाही, कारण रुक्मिणी माता म्हणजे साक्षात लक्ष्मी संपत्ती आणि संत महात्मे वैराग्यवान लक्ष्मीचा स्वीकार करत नाही. म्हणून रुक्मिणी माता बाहेरच थांबल्या. रुक्मिणी माता बाहेरच थांबल्या. आणखी परमात्मा तिथेच थांबले. म्हणून सोन्याचा पिंपळ विठ्ठल विठ्ठल. खूपच उदासीन असतात. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराना परत केला. नामदेव महाराजांनी लोखंडाला सोनं करणारा परीस पाण्यात फेकून दिला. इतके वैराग्यवान हे संत महात्मे आहेत. आता असेच एक पंढरपुरातली जळोजी मळोजी नावाचे दोन संत महात्मे राहत होते. त्या काळात एका राजाने खूप अन्नदान केले. अन्नदानानंतर द्रव्यदानही केले. आणि सर्व दान केल्यानंतर शेवटी त्या सेवकाने विचारतो, आता कुणी राहिलंय का, कुणी दान घ्यायचं राहिलंय का? तर ते सेवक म्हणतात, हो महाराज, जळोजी मळोजी नावाचे दोन संत महात्मे आहेत, ते मात्र या ठिकाणी येत नाही, ते फारच वैराग्यवान आहेत. मग मात्र एका पात्रात सोन्याच्या मोहरा घेऊन राजा स्वतः त्यांच्या भेटीसाठी निघतो. भेटीसाठी जेव्हा राजा निघतो तेव्हा तो त्या जळोजी मळोजी यांच्या जवळ जातो. ते दोघं भावंड जेव्हा राजाला बघतात ते तिथून पळून जातात. त्यांना माहितीये राजा काहीतरी दान करणार आहे म्हणून ते तिथून पळून जातात. मग राजा म्हणतो, त्या सेवकांना म्हणतो की रात्री झोपेल असताना याच्या दाराजवळ या सोन्याच्या मोहरा नेऊन ठेवा. त्या सेवक सांगितल्याप्रमाणे तेच करतात. त्या सोन्याच्या मोहरा दारात ठेवतात. सकाळी जेव्हा जळोजी मळोजी उठतात, जेव्हा भावंडे उठतात हे दोघं, तेव्हा जळोजी मळोजीला म्हणतो, दादा हे बघ आपल्या घरापुढे कोण घाण करून गेलंय. ते दोन खापर घेतात आणि हात न लागू देता एकदम लहान मुलाच्या विष्ठेसारखा ते हात न लागू देता ते तसंच उकिरड्यावर फेकून देतात. तसंच उकिरड्यावर फेकून देतात. म्हणजे इतके वैराग्यवान हे संत महात्मे आहेत. विठ्ठल विठ्ठल. मग इतके संत महात्मे वैराग्यवान आहेत. मग ज्ञानोबारांच्या दारात सोन्याचा पिंपळ कसा, तर सोन्याचा म्हणजे सुखाचा, सोन्याचा म्हणजे सुखाचा. विठ्ठल विठ्ठल.
ज्ञानोबांचं सामर्थ्य काय तर अंगी आईसे बळ रेडा बोले. ज्यावेळेस मुंज व्हावी म्हणून हे चारी भावंड निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे जेव्हा पैठणला जेव्हा ब्राह्मण सभेत न्याय मागायला जातात तेव्हा ते ब्राह्मण त्याला न्याय देत नाही. कारण का या चारी भावंडाचे वडील म्हणजे वडिलांनी गृहस्थाश्रमातून संन्यासातून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारल्यामुळे त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा केली. शिक्षा केल्यानंतर त्यांनी ती शिक्षा सर्व भोगली. आणि हे ब्राह्मण म्हणतात की जी शिक्षा तुमच्या वडिलांनी भोगली आता तुम्हाला त्यांनी ती शिक्षा भोगली आता तुम्हाला पुन्हा दुसरी शिक्षा भोगावी लागेल. कारण तुम्ही जन्मताच भ्रष्ट आहात. तर यावर ज्ञानोबा म्हणतात की मनुष्य जन्मताच कसा काय भ्रष्ट असू शकतो. कारण जन्माला येण्यापूर्वी आणि नंतर आत्मा हा भ्रष्ट होत नसतो. तर सर्वांचा आत्मा हा एकच आहे. मग त्यातले एक दुष्ट ब्राह्मण म्हणतो सांग बरं समोरून जो रेडा चाललाय तर समोर एक रेडा चालला होता. तो म्हणतो सांग बरं समोर जो रेडा चाललाय त्याचा आणि तुझा आत्मा सारखाच आहे का. तर मालिक ज्ञानोबा म्हणतात हो त्याचा आणि माझा आत्मा हा सारखाच आहे. तर त्यातले एक दुष्ट ब्राह्मण त्या रेड्याला पुढे आणतो. त्याच्या पाठीवर आसुडाचे फटके मारायला सुरुवात करतो. त्या आसुडाचे फटके मात्र त्या रेड्याच्या पाठीवर बसताय पण वळ मात्र ज्ञानोबरायांच्या पाठीवर उठताय. म्हणजे मारिता असुड म्हैसाची पाठी तिची वळी उठी ज्ञानदेवा. तरी मालिक ज्ञानोबरायांचं सामर्थ्य त्यांना कळेना. ते म्हणतात त्यातला एक दुष्ट ब्राह्मण म्हणतो हे बंगाली विद्या शिकून आलेले असतील. जर ते इतके वैराग्यवान असेल जर सामर्थ्यवान असेल तर त्यांना सांगा या रेड्याला बोलून दाखवावं. ज्ञानोबाराय लगेच निवृत्तीनाथांचं दर्शन घेतात आणि त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवतात. आणि काय चमत्कार तर तो रेडा बोलू लागला. काय बोलू लागला. वेद बोलू लागला. वेद मैत्री पुत्रा मुखे सांगतात की तुकाराम महाराज या धरणेकरला सांगतात की ज्ञानोबा इतके सामर्थ्यवान आहेत. तू शुद्ध अंतःकरणाने त्यांना शरण जा. कारण ते त्यांचं मनच इतकं सोजवळ आहे ते काय करू शकत नाही. तू फक्त शुद्ध अंतःकरणाने त्यांना शरण जा. अभंगाचं दुसरं चरण काय नोवे महाराज Hare
त्या धरणेकराला सांगतात की तू शुद्ध अंतःकरणाने त्यांना शरण जा. ते म्हणतात माळीत ज्ञानोबरायांच्या वैराग्यवान संतांकडे इतके वैराग्यवान संतांकडे कर्तुम अकर्तुम अशा गोष्टी आहेत, कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम अशा गोष्टी आहेत, तर ते काय करू शकत नाही. आता ज्ञानोबरायांची कर्तुम शक्ती कोणती म्हणाल तर जेव्हा पैठणवरून ते आळंदीला यायला निघतात तेव्हा मध्ये नेवासाई गाव लागते. त्या गावातून एक प्रेतयात्रा चालली होती. त्या प्रेतामध्ये एक मनुष्य होता. त्या मनुष्याची पत्नी धर्मपत्नी सर्व शृंगार करून सती जाण्यासाठी चालली. समोरून चारी भावंडे येत आहे संतांचं दर्शन घ्यावं म्हणून ती त्यांचं दर्शन घेण्यासाठी गेली. खाली वागली आणि ज्ञानोबरांचं दर्शन घेतल्यानंतर ज्ञानोबरा तिला आशीर्वाद देतात, अखंड सौभाग्यवती भव. तर ती स्त्री उठते आणि मग म्हणते, महाराज हा आशीर्वाद ह्या जन्माचा की पुढच्या जन्माचा? तर मांडलिक ज्ञानोबा म्हणतात अर्थातच ह्या जन्माचा. तर ती स्त्री म्हणते की महाराज हा आशीर्वाद जर ह्या जन्माचा असेल ना तर हा आशीर्वाद खरा ठरू शकत नाही, कारण ही जी प्रेतयात्रा चालली आहे ती माझ्या पतीचीच आहे. ते आता मरण पावले, ही प्रेतयात्रा त्यांचीच आहे. तर ज्ञानोबा त्या प्रेतयात्राला खाली ठेवायला सांगतात आणि त्या प्रेताला सच्चिदानंद म्हणून हाक मारतात आणि लगेच ते जिवंत होतात. म्हणजे पुढे जाऊन तेच कैसा वासुदेव बोलतो जिवंत होतात आणि पुढे जाऊन तेच ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे लेखक बनतात. म्हणजे ही झाली मांडलिक ज्ञानोबरांची कर्तुम शक्ती. विठ्ठल विठ्ठल आता मांडलिक ज्ञानोबरांची अकर्तुम शक्ती कोणती म्हणाल तर त्यांच्या काळात जयपाल नावाचा राजा होता. त्या राजाच्या राणीला सतत मुलीच होत होत्या. आता या वेळेसही राणी गरोदर होती आणि तो राणीला म्हणला की ह्या वेळेस जरी तुला मुलगी झाली तर तुला फाशीवर चढवण्यात येईल. आता राणी खूप घाबरलेली होती. राजा फाशीवर चढवणार म्हणून ती घाबरली होती. आता मला सांगा, मुलगा होणं किंवा मुलगी होणं एखाद्याच्या हातात असतं का? जे व्हायचं ते होतच. तर ह्या वेळेस जे व्हायचं नाही तेच झालं, मुलगीच झाली. तर राणी खूप घाबरलेली. तर राजा फाशीवर घेणार. तर तिची एक दासी खूप हुशार होती. ती तिला म्हणते की तुम्ही राजा सांगा की हा मुलगी नसून मुलगाच आहे. राजा खुश होईल. तर आणि म्हणते की तुम्ही यांना सांगा की हा जर मोठा झाला 21 वर्षापर्यंत होईपर्यंत याला तुम्हाला पाहता येणार नाही. तुम्ही जर याला पाहायला गेले तर तो तिथेच मरेल. हे राजपुरोहितांचं भविष्य आहे. तर राणी राजाला त्याचप्रमाणे सांगते. राजा खुश होतो. गावात पेढे वाटतो. आता तो
मुलगी रूपी मुलगा मोठा होत चालतो. त्याला मुलासारखे कपडे घालण्यात येतात. तो मोठा होतो आणि जेव्हा 21 वर्षाचा होतो तेव्हा राजा त्या मुलाचं लग्न करण्याचं ठरवतो. आता तो मुलगी रूपी मुलगा, तो मुलगीच होती तर ती खूप घाबरली होती. आता राजा लग्न करणार म्हणून घाबरली म्हणून ती आत्महत्या करण्यासाठी अरण्यात गेली. आता सवरणी चारी भावंडे येत आहेत. शेवटचा क्षण म्हणून संतांचं दर्शन घ्यावं म्हणून ती त्यांचं दर्शन घेण्यासाठी गेली. ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं. माऊलींचे ते पाय घट्ट पकडले. ज्ञानोबाराय म्हणतात की उठ मुला उठ, पाय घट्ट पकडून धरू नको. तर तो मुलगा उठतो आणि मग म्हणतो, महाराज मी मुलगा नसून मुलगीच आहे. मुलगा नसून मुलगी आहे. ज्ञानोबा म्हणतात, माझ्या मुखातील शब्द कधी खोटे ठरू शकत नाही. तर क्षणार्धात त्या मुलीचा मुलगा झाला. म्हणजे ही झाली माऊली ज्ञानोबा यांची अकर्तुम शक्ती. विठ्ठल विठ्ठल. आता माऊली ज्ञानोबा यांची अन्यथा कर्तुम शक्ती कोणती म्हणाल तर तेव्हा त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आणि मेलेला मनुष्य जिवंत केला, स्त्रीचा पुरुष केला. ही सर्व चर्चा चांगदेव महाराजांकडे पोहोचली. मग चांगदेव महाराजांनी ज्ञानोबारायांच्या भेटीसाठी येण्याचं ठरवलं. पहिले त्यांनी पत्र लिहिण्यासाठी घेतलं. नमस्कार लिहावा की आशीर्वाद द्यावा हेच त्यांना समजेना. नमस्कार द्यावा तर ते वयाने लहान, तीर्थरूप लिहावं तरी ते लहान कीर्ती महान. शेवटी त्यांनी कोरं पत्र घेतलं आणि तसंच ज्ञानोबारायांना पाठवून दिलं. मुक्ताबाई त्या पत्राकडे बघतात आणि मग म्हणतात की 1400 वर्ष जगून चांगदेव हा कोराच राहिला. आणि निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाच्या 65 ओव्या लिहून त्या पाठवतात. जेव्हा चांगदेव महाराज त्या ओव्यांकडे बघतात त्यांना त्या ओव्यांचा अर्थच समजत नाही. तर ते साक्षात भेटीसाठी निघतात. वाघावर बसून येत आहे, हातात सर्पाचा चाबूक आहे. शिष्यमन जय जयकार करत आहे आणि हाच निरोप चारी भावंडांकडे कोणीतरी घेऊन येत आहे. हे चारी भावंड एका पडक्या भिंतीवर बसून आत्मचर्चा करत होते. एक मनुष्य निरोप घेऊन येतोय की चांगदेव महाराज भेटलेले येत आहे. तर मुक्ताबाई म्हणतात की ज्ञानदादा, चांगदेव महाराज वाघावर बसून येत आहे आणि ते आपल्या भेटीसाठी येत आहे. आपल्याला त्यांना समोर जायला काहीच नाही. तर ज्ञानोबा म्हणतात की ते जिवंत प्राण्यावर श्रद्धा गाजवतात. आपण या निर्जीव भिंतीलाच चालण्याची प्रार्थना करूया. प्रार्थना केल्याबरोबर ती भिंत चालू लागते.
अस्तित्वाचा गर्व हरण केला, ही झाली माऊली ज्ञानोबांची अन्यथा भरपूर शक्ती. विठ्ठल विठ्ठल. तर तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानोबांच्या ठिकाणी करतो आणि अन्यथा करतो अशी शक्ती असल्याने ते काय करू शकत नाही. तू फक्त शुद्ध अंतःकरणाने त्यांना शरण जा. ते काय करू शकत नाही, करीन ते काय नव्हे महाराज. तू फक्त शुद्ध अंतःकरणाने त्यांना शरण जा. परी आहे बीज शुद्ध अंगी. काही माणसं संतांकडे जाताना जेव्हा संतांकडे जातात तेव्हा शुद्ध अंतःकरणाने जात नाही. शुद्ध अंतःकरणाने नाही गेलं तर ते यथार्थ दर्शन करू शकत नाही. काही माणसं संतांकडे जातात ते वाईट अंतःकरण घेऊन जातात. तुकाराम महाराज म्हणतात की तू पहिले तुझं अंतःकरण शुद्ध कर. तुझ्या अंतःकरणातील सर्व घाण काढून टाक. सर्व घाण तू काढून टाक. काम क्रोध मद मत्सर ही सर्व घाण तू काढून टाक. ही जरी तू घाण काढली तरी तुझं अंतःकरण हे भरलेलंच आहे. कशाने तर एखाद्याचं काही चांगलं पाहत नाही. आता असं असतं, एखाद्याचं काही चांगलं झालं काही लोकांना ते पाहत नाही. एखाद्याच्या घरी भांडणं होत असले की सीसीटीव्ही कॅमेरे इकडून तयारच असतात. आता काही दुकानामध्ये असतात ना 7-8 सीसीटीव्ही कॅमेरे, तसे इकडे गर्दी करतात जसं काही तमाशात चालू आहे. म्हणजे एखाद्याचं काही चांगलं झालं ते काहींना पाहत नाही. आता तुकाराम महाराज म्हणतात की शुद्ध अंतःकरण कर, मग तू त्यांना शरण जा. आता एका गावामध्ये माळीन आणि एक कुंभारीण राहत होते. माळीन कुंभारीण दोन्ही मंत्री नव्हत्या. दोघी शेजारच्या गावात जायच्या, बाजारासाठी शेजारच्या गावात जायच्या. एक दिवस त्यांनी जास्त माल नेण्याचा ठरवला. आता त्यांनी त्या दोघींनीही एक उंट घेतला आणि त्या उंटाच्या पाठीवर खोळ केली. त्यामध्ये एका बाजूला भाजी आणि एका बाजूला मडके ठेवले. भाजीच्या बाजूला कुंभारीण होती आणि मडक्यांच्या बाजूला माळीण होती. ते रस्त्याने चालले. रस्त्याने चालता चालता उंट मागे तोंड करतो आणि भाजी खायला सुरुवात करतो. आता जेव्हा कुंभारीण बघते तेव्हा ती काही बोलत नाही. तेव्हा ती म्हणत सुद्धा नाही की उंट भाजी खातोय, त्याला थांबवत नाही. तिला वाटते आपलं कुठं नुकसान होतंय, तिचंच नुकसान होतंय, तर होऊ द्या. आता उंटाने सर्व भाजी खाल्यानंतर दोन्ही बाजूला सारखाच भार असावा लागतो. या ठिकाणी पूर्ण भाजी खाली आणि या बाजूचा सर्व वजन कमी झालं आणि या बाजून सर्व मडके खाली पडले आणि एक सुद्धा मडकं शिल्लक राहिलं नाही. म्हणजे हिचंही नुकसान झालं आणि तिचं सुद्धा नुकसान झालं, दोघींचंही नुकसान झालं. जर कुंभारीने आधीच जर त्या उंटाला भाजी खाण्यापासून थांबवलं असतं तर दोघांचंही नुकसान झालं नसतं. म्हणजे एखाद्याचं काही चांगलं झालं ते आपण त्याचं वाईट करायला जातो, पण पहिले आपलं वाईट आपण आपल्या घात
म्हणून तुकाराम महाराज त्या धन्यकाराला सांगतात की तू शुद्ध अंतकरणाने त्यांना शरण जा. ते तुला नक्कीच, तू फक्त शुद्ध अंतकरणाने शरण जा. ज्याचं चित्त शुद्ध असेल त्याला कशाची भीती नसते. त्याचे शत्रू सुद्धा मित्र होतात. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र तुकाराम महाराज त्या धन्यकाराला सांगतात की तू चित्त शुद्ध तुझं शुद्ध कर आणि माळी ज्ञानोबारायांकडे शरण जा. आणि ते नक्की तुला सोपवतील, कारण त्यांनी पंगतच घातली आहे अभंगाचं 3रं चरण. जयाने जयाने घातली मुक्तीची गवंडी, जयाने घातली मुक्तीची गवंडी, जयाने घातली मुक्तीची गवंडी, जयाने घातली मुक्तीची गवंडी, जयाने घातली मुक्तीची गवंडी. जयाने घातली मुक्तीची गवांधी, मेळवली मांदी वैष्णवांची. त्याने एक मुक्ती घातली आहे, मोक्ष म्हणजे आनंद. आनंदाची प्राप्ती करण्यासाठी कितीतरी ऋषीमुनी जे असतात ते खूप तपश्चर्या करत असतात. तपश्चर्या काय तर कोणी पाण्यात उभं राहतं, कोणी बाजूने जाळ पेटवतंय, कोणी झाडाला उलट टाळून घेतय, कोणी एका पायावर उभं राहतंय. आता ही तपश्चर्या किती दिवस, 10 दिवस 15 दिवस, ही आपल्यासाठी बरं का. ऋषी मुनी 10 वर्ष ही तपश्चर्या करत असतात. कशासाठी तर मोक्ष मिळवण्यासाठी. हा मोक्ष खूप दुर्लभ आहे आणि हे सुख मिळवण्यासाठी हे ऋषी मुनी तपश्चर्या करत असतात. तर ज्ञानोबा म्हणतात हे सुख कुठे आहे तर आपल्या जवळ आहे.
तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा अराम की भ्रांतांचे कामो विषयावरी. म्हणजे ज्ञानोबा म्हणतात हे सुख आपल्या जवळ आहे, आपण त्याला बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो पण ते सुख आपल्या जवळच आहे. अभंगाचा शेवटचा चरण. तुकामध्ये सुखा काय उदे, तुकामध्ये सुखा काय उदे, तुकामध्ये सुखा काय उदे, तुकामध्ये सुखा काय केलेला आहे. जर माझं काही चुकलं असेल तर ते माझे बुद्धीचे दोष समजा आणि माझे मला परत करा. जे बरोबर असेल त्याचा वापर करा. तसेच ज्यांनी मला प्रतिसाद दिला ते म्हणजे हरिभक्ती परायण पंढरीनाथ महाराज साने व हरिभक्त परायण सूर्यकांत महाराज साने व हरिभक्ती परायण स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणजे विजय महाराज चव्हाण बलायधुरी या सर्वांनी मला प्रतिसाद दिला व युवा गोष्टी मंडळ साकूर या सर्वांनी प्रतिसाद दिला. या सर्वांचे मी आभार मानतो आणि कीर्तनाला शेवट देतो.
सुखाकाय
आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.